गुड मॉर्निंग. आज आपण बघतोय शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगांचे सालं काढून तुकडे करून घेतले आहेत. फोडणीसाठी तेल घेतले आहे. तेलामध्ये भरपूर लसूण आणि जिरं ठेचून घेतलं आहे. लसूण आणि जिरं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे जे आपले स्वच्छ करून घेतलेले तुकडे आहेत ते तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचे. सोबतच आपल्याला हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर हे सगळं घालून शेवग्याच्या शेंगा छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा लगेच शिजतात, त्यामुळे ते 1 ते 2 मिनटं आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत. झाकणावर पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा 1 ते 2 मिनटं चांगल्या शिजवायच्या आहेत. मऊ होतात. शिजवून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यावर आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. त्यामुळे भाजी पण एकदम छान लागते आणि झटपट होते. या भाजीला वाटपची वगैरे काही गरज नसते. शेंगदाण्याचं कूट घातल्यावर भाजी खूप छान होते आणि झटपट होते. सकाळच्या टिफिनसाठी एकदम मस्त परफेक्ट भाजी आहे. सोबतच कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर आणि गरम पाणी घातल्यावर मी एक वाफ येऊ दिली आहे. तेल चांगलं सुटलेलं आहे. शेंगा पण मस्त शिजलेल्या आहेत. अशी भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. शेवग्याच्या शेंगा शेंगदाणे लावून आणि कशी झाली ते मला कळवा. मस्त अशी रस्सेदार भाजी होते. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत एकदम छान लागते. बाय.